काल आपण शाफ्ट डेरिव्हेशन घेतलं होतं बेसिक स्ट्रेंथ मध्ये. आज आपण याची प्रॉब्लेम पाहणार आहोत. अ लाईन शाफ्ट रोटेटिंग ॲट 250 आरपीएम इज टू ट्रान्समिट 25 किलोवॅट. लाईन शाफ्ट रोटेटिंग ॲट 250 आरपीएम. हे पहा, सगळ्यात पहिले गिवन डाटा एन दिलेलं आहे 250 आरपीएम इज टू ट्रान्समिट 25 किलोवॅट्स. पॉवर दिलेली 25 किलोवॅट. The shaft is having allowable shear stress of 42 MPa. Shaft is having allowable shear stress of 42 MPa and bending stress of 65 MPa. Bending stress ची आवश्यकता नाही इथं. 65 MPa. Find the diameter of shaft. Find the diameter of shaft. Find the diameter of shaft. बघा मित्रांनो, डायमीटर काढायचं आहे आपल्याला. तर सगळ्यात पहिले पॉवर वरून टॉर्क काढावं लागेल. काय काढावं लागेल? पॉवर वरून टॉर्क काढावं लागेल. हा, तर पॉवर इज इक्वल टू काय? 2 पाय एन टी बाय 60. पॉवर इज इक्वल टू काय असतं? 2 पाय एन टी बाय 60. सगळ्यात पहिले टॉर्क काढायचे. हा, तर टॉर्क काढायसाठी काय करायचं? पॉवर गुणिले 60 भागिले 2 पाय एन इज इक्वल टू टी. तर देअरफॉर टी इज इक्वल टू पॉवर किती आहे मित्रांनो? 25 किलोवॅट, म्हणजे 25 इंटू 10 टू पॉवर 3 वॅट. 25 इंटू 10 पॉवर 3 वॅट. नंतर 60 डिवायडेड बाय 2 इंटू पाय इंटू एन किती आहे? 250. किती येतं उत्तर सांगा फर्स्ट? 200 954.92 इंटू 10 पॉवर काही नाही ना, न्यूटन मीटर. हे युनिट काय? न्यूटन मीटर. कालच सांगितलं तुम्हाला, जे पॉवर वरून टॉर्क येत असतं त्याचं युनिट काय असतं? न्यूटन मीटर. जे पॉवर वरून टॉर्क येतं त्याचं युनिट काय असतं? न्यूटन मीटर. मग आता काय करायचं? ह्या टॉर्कला न्यूटन एम एम मध्ये करायचं. हा, 954.52 इंटू 10 टू पॉवर 3. 1 मीटर म्हणजे 1000 एम एम. तर इंटू 10 टू पॉवर 3 न्यूटन एम एम. न्यूटन एम एम. आलं लक्षात? 954.92 सॉरी 92. हा, इंटू 10 पॉवर 3 न्यूटन एम एम. नाव टी इज इक्वल टू, तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला यूज करू शकता. आलं लक्षात? डायरेक्ट फॉर्म्युला पाठ करून टाकायचा, कारण की मी फॉर्म्युलाचं पूर्ण सांगितलं. पाय बाय 16 इंटू टाऊ इंटू डी क्यू. तर इकडे बघा, पाय बाय 16 इंटू टाऊ किती आहे आपल्याकडे? 42 इंटू डी क्यूब काढायचं आहे आपल्याला. टॉर्क किती आहे? आपण लिहून टाकू आता इथं. टॉर्क किती आहे? 954.92 इंटू 10 टू पॉवर 3. हा, ही टॉर्क आहे. तर काय करायचं? पायला खाली पाठव, 16ला वरी पाठव, 16ला वरी पाठवा. या 16ला वरी, पायला खाली, 42ला खाली, इज इक्वल टू डी क्यूब. तर डी क्यूब इज इक्वल टू किती येतं? पटकन सांगा. डी क्यूब इज इक्वल टू किती येतं? 48 पॉईंट डायरेक्ट डी. तर क्यूब रूट काढायचं मित्रांनो. क्यूब रूट जर काढलं तर तुम्हाला उत्तर किती येईल? क्यूब रूट काढल्यास 48.74. हे 50 mm घेतलं तर चालतं. बघा, सध्या आपण बेंडिंग स्ट्रेसचं काहीच घेणार नाही, कारण की आपलं बेसिक आपल्याला शेअर स्ट्रेसवरच प्रॉब्लेम बघायचे. हे बेंडिंग स्ट्रेसचं आपण नाही घेतलं तरी चालेल. सध्या आपल्याला फक्त एकच केसचे प्रॉब्लेम बघायचे, बेसिक. बेंडिंग स्ट्रेस नाहीच दिलेली समजून घ्यायचं. बेंडिंग स्ट्रेस दिलीच नाही असं समजा. सध्या आपल्याला बेसिक प्रॉब्लेम बघायचे. बघा मित्रांनो, नेक्स्ट प्रॉब्लेम.
हा पेंडिंग स्ट्रेस मागच्या प्रॉब्लेम मध्ये पण आपण कट करून टाकायचं. सध्या आपल्याला बेसिक प्रॉब्लेम बघायचे. बघा याच्यात निग्लेक्टिंग पेंडिंग स्ट्रेस दिलेलं आहे, चांगलं आहे. गिव्हन डाटा बघा मित्रांनो, a line shaft rotating at 200 rpm. हा n दिलेलं आहे 200 rpm is to transmit 20 kilowatt power. Power दिलेली 20 kilowatt. 20 into 10 raised to power 3 watt. The shaft may be assumed to be made mild steel with allowable shear stress of 42 MPa. 42 MPa. 42 into 10 raised to power, sorry, 42 MPa म्हणजे 42 Newton per mm square. जसंची तसं. Determine the diameter of the shaft, neglecting the bending stress. Bending moment of the shaft. Neglecting bending moment of the shaft. आता काय करायचं मित्रांनो, नीट लक्ष द्या. आता सगळ्यात पहिले तेच करायचं, पॉवर दिलेली टॉर्क काढायची 2 पाय NT बाय 60. हा फॉर्म्युला वापरून पॉवर इंटू 60 डिवायडेड बाय 2 इंटू पाय इंटू n इज इक्वल टू टॉर्क. 2 ला खाली फेकलं, पाय ला खाली फेकलं, n ला खाली फेकलं, 60 ला वरी फेकलं. एअरपोर्ट फेकाफेकी झाली. मग काय करायचं, टॉर्क इज इक्वल 2 इंटू सॉरी पी पी किती आहे, पॉवर किती आहे, 20 इंटू 10 टू पॉवर 3 इंटू 60 डिवायडेड बाय 2 इंटू पाय इंटू 200 इज इक्वल टू 954.92 इंटू 10 पॉवर न्यूटन मीटर पर न्यूटन मीटर. 954.92 इंटू 10 पॉवर 3 न्यूटन एम. मग टॉर्क आल्यानंतर काय फॉर्म्युला आहे मित्रांनो, पाय बाय 16 इंटू टाऊ इंटू डी क्यूब. हा इंटू डी क्यूब. तर आपल्याला काढायचं काय, डी क्यूब. तर 16t डिवायडेड बाय पाय इंटू टाऊ इज इक्वल टू डी क्यूब. तर डी क्यूब इज इक्वल टू 16 इंटू 954.92 इंटू 10 पॉवर 3 डिवायडेड बाय पाय इंटू 42. मागे जेवढं आलं तेवढंच उत्तर आहे. किती, 48. क्यूब रूट काढायचं 48.74 mm. म्हणजे 50 mm घेतलं तरी चालेल. लिहा फास्ट. बघा मित्रांनो, तिसरा प्रॉब्लेम. अ सॉलिड शाफ्ट ट्रान्समिट 1 मेगावॅट. पॉवर दिलेली 1 मेगावॅट म्हणजे 1 इंटू 10 रेस टू पॉवर 6 वॅट ऍट 240 आरपीएम. एन दिलेलं आहे 240 आरपीएम. डिटरमाइन द डायमीटर ऑफ द शाफ्ट. Diameter of the shaft. Maximum torque transmitted exceeds the mean torque by 20%. Maximum torque transmitted is exceeds mean torque by 20%. एकदम सिंपल लँग्वेज मध्ये सांगतो, 20% असेल तर 1.2 घ्यायचं, 30% असेल तर 1.3 घ्यायचं. आलं लक्षात. तर 20% आहे म्हणून 1.2 ऑफ मीन टॉर्क. मीन टॉर्क हा थोडा वेगळा प्रॉब्लेम आहे. टेक अलायबल शेअर स्ट्रेस ऍज अ 60 MPa. 60 MPa म्हणजे 60 न्यूटन पर एम स्क्वेअर झालं. आता बघा, पॉवर इज इक्वल टू काय असतं, 2 पाय NT बाय 60. तर पॉवर इंटू 60 डिवायडेड बाय 2 पाय इज इक्वल टू टी. तर टी इज इक्वल टू पॉवर किती आहे, 1 इंटू 10 टू पॉवर 6 इंटू 60 डिवायडेड बाय 2 इंटू पाय इंटू एन किती आहे रे, 240. तर किती येतं हे टॉर्क,
39.78 into 10 power 3 न्यूटन मीटर. बघा मित्रांनो, ही जे टॉर्क असते ही ऍव्हरेज टॉर्क असते किंवा मीन टॉर्क असते. मीन किंवा ऍव्हरेज. हा, मीन आणि ऍव्हरेज एकच शब्द आहे. आलं लक्षात? तर मग काय करायचं, जर रिलेशन दिलं तर हे रिलेशन वापरायचं. त्यांनी म्हणलेलं आहे मॅक्झिमम टॉर्क, कारण की काउंट काउंट करावं लागेल, सांगतो तुम्हाला. मॅक्झिमम टॉर्क इज 1.2 ऑफ मीन. 1.2 ने मल्टिप्लाय करायचं याला. हा, 39.78 इंटू 10 to the power 3 किती येतं हे? किती? 47.74 इंटू 10 to the power 3. कारण काय याला मल्टिप्लाय करायचं, लक्ष द्या. जो तुमचा हा फॉर्म्युला असतो हा टी मॅक्स असतो, π/16 टाऊ डी क्यूब. ही कोणची टॉर्क असती? मॅक्सिमम. बघा आता तुम्ही म्हणता मागच्या 2 प्रॉब्लेम मध्ये का नाही घेतला आपण? मागच्या 2 प्रॉब्लेम मध्ये रिलेशन दिलेलं होतं का? नाही. म्हणून तिथं काही करायची गरज नव्हती. लगेच इथं रिलेशन दिलं तर सांगावं लागतं. पण ऑलरेडी मी फॉर्म्युला तुम्हाला सांगितलेलं आहे, की ॲव्हरेज टॉर्क कोणचे असतील, मॅक्सिमम टॉर्क कोणचे असतील. तर इथं 16 टी मॅक्स डिवायडेड बाय पाय इंटू टाऊ इज इक्वल टू डी क्यूब. तर डी क्यूब इज इक्वल टू 16 इंटू, इकडे बघा, हे मीटर आहे, हा न्यूटन मीटर आहे. तर याला इंटू 10 to the power 3 वाढवावं लागते, जे 10 to the power 6 होईल न्यूटन आहे. 16 इंटू 47.74 इंटू 10 to the power 6 डिवायडेड बाय पाय इंटू टाऊ किती आहे? 60. किती येते? क्यूब रूट काढून 159.42 म्हणजे 160 लिहून घ्या फास्ट.